Sir, Sadhguru Convent of Scholars welcomes you for the Science and Maths exhibition, sir. कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। आजच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे आपले प्रमुख उद्घाटक आणि जे मान्यवर अतिथी होते त्यांचं त्या इलेक्शनच्या कामामुळे या ठिकाणी येणं शक्य झालं नाही, म्हणून आपल्याला हा कार्यक्रम आपल्या उपस्थित मान्यवरांच्या याच्यामध्ये आटपून घ्यायचा आहे। मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय सातपुडा शिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री बकाल सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय श्रीकांतजी जोशी साहेब हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रमुख अतिथी आदरणीय श्री व्यवहारे सर शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। दुसरे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय जावरकर साहेब हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र वानखडे सर हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे या तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे सचिव श्री राठी सर हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख श्री हागे सर हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। शालेय पोषण आहाराचे पसराटे साहेब हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी त्यांना विनंती करतो। तालुका विज्ञान शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। यानंतर मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की तालुकास्तरीय विज्ञान शिक्षक संघटना आणि पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन आज आपण या सातपुडा कॅम्पसमध्ये केलेलं आहे। तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण, त्यानंतर भारताचे माजी उपराष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम आझाद आणि आज या ठिकाणी संविधान दिवस सुद्धा आहे तर असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व मान्यवरांना विनंती की आपण या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि त्यांना पुष्पहार अर्पण करावं। गीत प्रवचन होऊन महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष आणि हे करत आहे।
सर्व महापुरुषांचा पूजन होत आहे. मी प्रमुख अतिथी उद्घाटक यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समईच्या उजळल्या वाती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या दीपज्योती. मान्यवरांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रज्वलित कराव्या दीपज्योती. आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान दिवस हा मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत. जो संविधान आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे, अशा संविधानाची निर्माण आपण चेस्टवरती ठेवायचं आहे. चेस्टवरती साहेब माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. जय हिंद, जय मागच्या उन्हाळ्यामध्ये घेतली आणि काळाचा घाला त्यांच्यावर आला आणि सर आपल्या सर्वांमधून निघून गेले. आतापर्यंतचा यशस्वीपणे जो कारभार असेल या विज्ञान प्रदर्शनीचा, तो अतिशय चांगला आणि चोख त्यांनी सांभाळला. त्यामुळे सरांचं जिल्ह्याच्या जी आपलं विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्याचा आपला कार्यक्रम असतो, त्यामध्ये सुद्धा सरांचं नाव अग्रगण्यस्थानी घेतलं जायचे. परंतु सर आज आपल्यामध्ये नाही आणि त्यांची उणीव आज या सभागृहाला या ठिकाणी भासत आहे. म्हणून मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करेन की स्वर्गीय किशोर पवार सर यांच्यासाठी आपण एका मिनिटाची श्रद्धांजली अर्पण करूया. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. एक साथ स्वागतम 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 स्वागतम
स्वागत करूया. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. यानंतर आपल्या विज्ञान शिक्षक करतील अशी मी त्यांना विनंती. आणि दीपक पसरडे साहेब यांचं उपस्थित तालुकाध्यक्ष आदरणीय नरेंद्र वानखेडे साहेब. आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सातपुडा नामेट येथे आयोजित होत आहे. तरी या विज्ञान प्रदर्शनाचा जो मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम फॉर विकसित अँड आत्मनिर्भर भारत. इथं स्टेमचा अर्थ बघा काय होतो. एस फॉर सायन्स, टी फॉर टेक्नॉलॉजी, ई फॉर इंजिनिअरिंग and M for mathematics. तर या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विभागाचे उद्घाटक म्हणून लाभलेले गट शिक्षणाधिकारी साहेब श्री श्रीकांतजी जोशी साहेब. त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्यवहारे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री जावरकर साहेब आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ दिलं त्याबद्दल सर्वात प्रथम श्री प्राचार्य प्रकाश सर यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख श्री हगे सर, आहार पोषण तज्ञ श्री पसरडे साहेब, केंद्र प्रमुख श्री हगे सर, व्यासपीठावर माझे सर्व मान्यवर, सर्व मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान प्रदर्शनासाठी इथं आलेला आहे. आणि कार्यक्रमात या विज्ञान प्रदर्शनामध्ये जे आपले 7 उपविषय दिलेले आहेत त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयोग इथे आणलेले असेल. आपल्याला माहिती आहे, आपण जर कधी विचार केला तर दिवसाची सुरुवात विज्ञानापासून होते. जेव्हा आपण सकाळी उठतो, टूथपेस्ट करतो, दात घासतो, समजा जेवण करतो, पाणी पितो, या सर्व गोष्टींपासून विज्ञानाची सुरुवात होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 4-5 वर्षापूर्वी आपल्याकडे कोविड-19 सारखा एक आजार आलेला होता. आणि कोविड-19 किती भीतीदायक होता हे सर्वांना माहिती आहे. किती काही जवळचा व्यक्ती कधी असला आपण त्या व्यक्तीजवळ अक्षरशः जात नव्हतो. तरी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही आपल्या देशाने 2 वॅक्सिन तयार केलेल्या होत्या. त्या दोन्ही वॅक्सिन, एका कोविडशील्ड, त्याच्यानंतर दुसरी कोणती ती कोवॅक्सिन. या दोन्ही लसीमुळे हजारो लोकांचा त्यावेळेस आपला प्राण वाचवण्यात आले होते. कारण भीती खूप होती. त्यानंतर विज्ञानामध्ये असं काही नाही, हुशारच पाहिजे असं काही नाही, चिकित्सक पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, एक माळी होता, द्राक्षाचं झाड होतं. द्राक्षाच्या झाडावर किडे होते आणि त्या किड्यावर त्यांनी संशोधन करून एक जंतुनाशक तयार केलेलं आहे. प्रेतिक्स नावाचं फ्रान्सच्या सरकारनं त्या व्यक्तीच्या नावावर विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. जेव्हा झाडावर एखादा फळ पडतो, एक व्यक्ती झाडाखाली बसलेला असताना असं लक्षात आलं एक फळ खाली झाडावरचं पडून राहिलं. ते फळ का पडत आहे याच्यातून निष्कर्ष कळला आणि गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत न्यूटन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. त्याचनंतर एक व्यक्ती स्नान करण्यासाठी आंघोळीला गेला. आंघोळीला गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या असं लक्षात आलं, जेव्हा तो आंघोळीला त्या बाथटबमध्ये गेला तेवढंच पाणी बाहेर पडलं. आला एक गोष्ट लक्षात आलं, युरेका म्हणत तो समोर आला आणि त्यानं
व्यक्ती साधारण नसून तो आर्किमिडीज आहे आणि त्यांनी एक तत्व शोधून काढलेलं आहे. एखादा पदार्थ स्थायूमध्ये अंशतः किंवा पूर्णतः बुडवल्या स्वतःच्या आकारमाना एवढा द्रव बाजूला सारतो. त्यानंतर विज्ञानामुळे मानवाचं जीवनच खूप सुखकर झालेलं आहे. कारण आज अनेक वैद्यकीय शास्त्रामुळे अनेक संशोधन निर्माण झालेले आहे. त्यामुळे लोकांची जी जीवन जगण्याची क्षमता सुद्धा वाढलेली आहे. आता परफेक्ट निदान डायग्नोसिस झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर निदान शक्य करण्यात आलेलं आहे. आता जो युग खूप फास्ट आहे. पूर्वीचा विचार केला आधीच्या जमान्यामध्ये संदेश वहनासाठी कबूतर सारख्या वाहनाचा या पक्ष्यांचा उपयोग संदेश देण्यासाठी करत होतं. आणि बघा पूर्वी जेव्हा संदेश द्यायचा असेल एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये जाण्यासाठी 8 ते 15 दिवस लागत होते. आता बघा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट काय घडली हे लगेच आपल्याला इंटरनेटद्वारे, मोबाईलच्या द्वारे, टीव्हीच्या द्वारे आपल्याला समजते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सुखकर आणि सोपं झालेलं आहे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकानंतर मी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन हे रितसर फीत कापून आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय गणेशजी व्यवहारे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद श्री गणेश व्यवहारे सर. आजचा हा दुग्ध शर्करा योग म्हणजे आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस. तर आजच्या दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी.व्ही. रमन आणि आपले इसाई मॅन माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मी प्रथम अभिवादन करतो. तर आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी, आजच्या या तालुका विज्ञान प्रदर्शनीचे अध्यक्ष माननीय प्राचार्य सातपुडा कॉन्व्हेंट आदरणीय बकाल सर, तसेच आजच्या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद आदरणीय श्रीकांतजी जोशी साहेब, तसेच आपल्या विज्ञान संघटनेचे अध्यक्ष वानखडे सर, सचिव राठी सर, आपले शिक्षण विस्तार अधिकारी जावळकर साहेब, आपल्या विज्ञान संघटनेच्या उपाध्यक्षा क्षीरसागर मॅडम, त्यांचे सर्व सहकारी दीपक पसरडे सर, तसेच इथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका, तालुक्यातील सर्व सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे मी शिक्षण विभागाच्या वतीने स्वागत करतो. तर आज आपल्याला हा जो कार्यक्रम आहे हा 2 दिवसाचा आहे. आज विज्ञान प्रदर्शनी सर्व मुलांसाठी खुलं आणि त्याच्यामध्ये दुपारचा कार्यक्रम आहे निबंध स्पर्धा आणि उद्याचा कार्यक्रम आहे प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धा. हा कार्यक्रम आहे आणि दुपारी समारोप होईल. हा द्विदिवसीय कार्यक्रम आहे. पहा, याचा दृष्टिकोन असा आहे की शिक्षण म्हणजे फक्त आपलं पुस्तक वाचन एवढंच नाही. शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, सर्वच गोष्टीचा अंतर्भाव आणि मूल्य या गोष्टी मुलांमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला विज्ञान मेळावे आणि इतर उपक्रम तितकेच महत्त्वाचे आहे शिक्षणासोबत. कारण आपण आता NEP 2020 नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम नवीन शिक्षा धोरण 2020 हे स्वीकारणार आहोत. हे स्वीकारत असताना त्याची सुरुवात आता यावर्षीपासून झालेली आहे. इयत्ता पहिलीला आलेला आहे इंग्रजी. कोणतं? CBSE पॅटर्न. CBSE पॅटर्नने सुरुवात झालेली आहे. यानंतर 6वी ते 10वी पुढच्या वर्षीपासून 6वी पासूनच्या पुढच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळणार आहे. कारण व्यावसायिक शिक्षण देशाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मानवाच्या विकासासाठी खूप मोठं महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासाठी हे विज्ञान काम करत असते. आता तुम्ही पाहिलं की वैज्ञानिक दृष्टिकोन असणं विज्ञानामुळे किती प्रगती झाली, किती सोयीचं झालं. मोबाईल पाहला आपण की मोबाईलवर इथं बोलणं म्हणजे अमेरिकेमध्ये आपला आवाज लगेच जातो.
त्याचं विद्युतमध्ये रूपांतर होते आणि उपग्रहाद्वारे तो आवाज आपल्या टॉवरवरून उपग्रहावरून लगेच विद्युतच्या गतीनं तो आवाज प्रकाशाच्या गतीनं तो आवाज दुसरीकडे पोहोचते. तर तुम्ही पाहिलं सुनीता विल्यम मुलीने खूप प्रगती केलेली आहे. सुनीता विल्यम, कल्पना चावला हे नाव तुम्ही ऐकलेले आहे. आता तुम्ही पाहिलं की जेम्स वेब, आपण याच्यामध्ये एक पत्रात एक उल्लेख होता की बाबा तुम्ही कोणत्याच युट्यूबचा वापर न करता तुमच्या कल्पनेत काय येते, आपली कल्पना काय की आपण काहीतरी नवीन काही करू शकतो काय, काहीतरी शोध लावू शकतो काय, याच्यातून आपल्या कल्पनेतून साहित्य बनवा, असा एक मेसेज होता याच्यामध्ये. एक पत्रात एक ओळ होती. तर आपण पहा, ज्यावेळेस जेम्स वेब अभ्यास करत बसत असताना कॅटली ठेवली चहाची, कॅटली ठेवत असताना ते वाफ तयार झाली चहाची. वाफ तयार झाल्यानंतर त्याचं ते वरचं झाकण होतं ते वर उचलायला लागलं. त्यावेळेस त्यांना एक कल्पना सुचली की अरे वाफेमध्ये एवढी शक्ती आहे तर निश्चितच याच्यातून काहीतरी क्रांती घडू शकते. तर त्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध घेतला आणि आता चक्राच्या गतीमुळे आपलं जीवन गतिमान झालं. पहा, मोटरसायकल, इंजिन, पहिले पाणी ओढावं लागे, आता इलेक्ट्रिक मोटार आहे. म्हणजे या चक्राची गती त्यांच्या डोक्यात आली की हे वाफेच्या शक्तीमुळे होऊ शकते. तर सुरुवातचे इंजिन पाहिले आपण कशावर होते, दगडी कोळशावर होते. नंतर काय झालं, सुधारणा झाली, इलेक्ट्रिकवर आले, डिझेलवर आले. म्हणजे चक्र गतीचा शोध त्यांनी लावला की अशा कल्पना आपल्याला सुचल्या पाहिजे. आपण पाहतो युट्यूबवर सगळं उपलब्ध आहे, आपण पाहून ते शोध घेऊ शकतो. पण आपल्या नवीन कल्पना याच्यातून कोण शास्त्रज्ञ होईल हे सांगता येत नाही, कोण यातून आपल्या विद्यार्थ्यांतून शास्त्रज्ञ बनेल हे सांगता नाही. तुम्ही पाहिलं की जपानमध्ये 4थीचे मुलं, 4थीच्या विद्यार्थ्यांनी पार्ट टाइम मोबाईलचे पार्ट जोडण्याचे काम करतात. मोबाईलचे पार्ट जोडतात. पहा आतापासून त्यांचा किती अभ्यास झाला. 4थी पासून की त्या पार्ट टाइम अभ्यास अध्यापनही करतात, शाळाही करतात आणि एक्स्ट्रा जो पिरियड आहे म्हणजे त्या देशाची प्रगती, त्यांना त्या विकासात त्यांची स्वतःची प्रगती होते आणि देशाची होते. तर त्या दृष्टीनं त्याच करता हा विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं असते. कोणत्याही गोष्टीचं जे आयोजन असते, कोणती जयंती असेल तर त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे. आता आपण पाहतो डॉक्टर आपले APJ अब्दुल कलाम यांचं गाव कन्याकुमारी. वडील नावाडी होते, एकदम सामान्य कुटुंबात नावाडी होते त्यांचे वडील आणि त्यांनी शिक्षणातून अशी प्रगती केली की त्यांच्या नंतर मग नासामध्ये इस्रो, आपली भारताची जे आहे विज्ञान संस्था इस्रो आणि नासा, त्याच्यामध्ये त्यांचा नंबर लागला. त्याच्यामध्ये अध्यापन केलं त्यांनी आणि मिसाईलचा शोध लावला. तर असं आपल्यातून बी आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण काही घडवायचं आहे. निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांमधूनच शास्त्रज्ञ कोणीतरी घडायचं आहे तर आपल्या विद्यार्थ्यांमधूनच घडणार आहे. तर आपण हा दृष्टिकोन ठेवून नाविन्यपूर्ण कल्पकता कशी आपल्यामध्ये येईल याचा आपण अंतर्भाव केला पाहिजे. तर सर्वांचं मी स्वागत करतो आणि या विज्ञान मेळाव्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या या उद्घाटनीय समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री बकाल सर हे आपलं अध्यक्षीय भाषण करतील असे मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व विज्ञान शिक्षक यांना संविधान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित आजच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटक जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय जोशी सर, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आणि आजच्या या कार्यक्रमाला तालुक्यातील शाळांचे विज्ञान शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तत्पूर्वी आज संविधान दिवस राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम आणि
ग्रेटेस्ट सायंटिस्ट CV रमा यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि परत एकदा आजच्या या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोहळ्यास उपस्थित असलेले तालुक्यातील तमाम विद्यार्थी व शिक्षक यांचं सातपुडा कॉन्व्हेंट अर्थातच सातपुडा एज्युकेशन सोसायटीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 2025 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी हे आमच्या स्कूलमध्ये सातपुडा कॉन्व्हेंटमध्ये यावर्षी संपन्न होत आहे आणि खरोखरच आजचा हा भाग्याचा क्षण आहे, दिवस आहे की आज संविधान दिवस आहे आणि आमच्या स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विज्ञान प्रदर्शनाचं महत्त्व काय. कारण आजचं जे युग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये आपण वावरत असताना आपल्याला विज्ञानाची सांगड घालणे हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर दुसरा जो पॉइंट आहे, विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश, कारण या माध्यमातून तालुक्यातील तमाम शाळेतील विद्यार्थी यांच्यामध्ये असलेलं स्किल, जिज्ञासा वृत्ती, कार्यक्षमता या कार्यक्रमातून आपल्याला बघायला मिळते. विज्ञानाने आजच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात असो, आरोग्य क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो खूप मोलाचे काम झालेले आहे आणि सुरू सुद्धा आहे. आपण दररोज बघतो आहे की नवनवीन शोध विद्यार्थ्यांमधनं, काही शास्त्रज्ञांमधनं आपल्याला बघायला मिळतात. जर आपण प्राचीन काळ पाहिला आणि आधुनिक काळ पाहिला तर विज्ञानामुळे खूप सारी प्रगती आपली झालेली आहे. वानखेडे सरांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे की वाफेचा शोध कसा लागला आणि आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये असताना आपण एका मिनिटामध्ये दुसऱ्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकतो. आणि ही एक विज्ञानामुळे वेळेची बचत आणि सर्वच नागरिकांचा जो टाइम आहे तो यामुळे खूप सेव्ह झालेला आहे. आता या अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनामधून सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळतील याची शक्यता नाही आहे. परंतु अशा माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची माहिती कलेक्ट केली, काहीतरी उपक्रम तयार केला, मॉडेल्स बनवले, उपकरण तयार केले आणि त्या माध्यमातून काही का असोना त्यांच्या विज्ञानाच्या स्किलला कुठंतरी गती मिळाली. आता यामध्ये विद्यार्थी घडवत असताना विज्ञान शिक्षकाचं आणि पालकाचं तेवढंच अनन्यसाधारण महत्त्व असतं.
प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्याला विज्ञानासंदर्भात नवीन नवीन कल्पना सुचवत असतो आणि दोघांच्या कन्व्हर्सेशन मधून बरेचसे असे उपकरण तयार केले जातात। आजही आपल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील विद्यार्थ्यांनी खूप नाविन्यपूर्ण मॉडेल्स उपकरण आजच्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये ठेवलेले आहेत। तर जास्त वेळ न घेता सरांनाही दुसऱ्या पुढील कार्यक्रमाला जायचं आहे। तर परत एकदा सातपुडा कॅम्पसमध्ये आलेल्या सर्व विज्ञान प्रेमी शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी, आपल्या गट शिक्षण पंचायत समिती गट साधन केंद्राचे गट शिक्षण अधिकारी यांनी आम्हाला यावर्षी विज्ञान प्रदर्शन आमच्या शाळेत घेण्याकरिता जे सांगितले त्याबद्दल मी मनपूर्वक सातपुडा कॉन्व्हेंटच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि ही जी संधी आम्हाला मिळाली, कारण त्याचबरोबर आपण तालुक्यामध्ये इतर शाळेमध्ये असताना म्हणजे विज्ञान प्रदर्शन घडत असताना आपण आपल्या शाळेतले 4 ते 5 विद्यार्थी आपण पाठवत असतो, पण आज रोजी माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञान प्रदर्शनाचं महत्त्व, त्याचा उद्देश आणि त्याच्यामध्ये असलेली जिज्ञासा वृत्ती जागृत करण्याकरता ही जी सुवर्ण संधी मिळाली, परत एकदा विज्ञान कमिटीचं आभार व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि त्याच्या सुप्त गुणांना जे वाव देण्याची जागा असेल किंवा जी योग्य वेळ असेल तर ती वेळ म्हणजे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी। बऱ्याच शाळांमध्ये आपल्या शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केले जाते, परंतु ती केव्हा आयोजन केले जाते, जेव्हा आपल्याला जिल्ह्यावरून किंवा तालुक्यावरून विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्याचं पत्र येते तेव्हा, म्हणजे तोपर्यंत आपण बाल वैज्ञानिकाला संधीच देत नाही। परंतु ही जी पर्वणी आहे विज्ञान शिक्षक संघटना आणि पंचायत समिती जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम गेल्या बहुतेक दिवसापासून चालू आहे। याच्यातून सरांनी सांगितल्याप्रमाणे बक्षीस प्रत्येक गटातून कोणातरी 1-2 जणांना मिळणार आहे। बक्षीस मिळालंच पाहिजे हा विषय नाही, परंतु आज ते बक्षीस आपल्याला मिळावं म्हणून आपण जे काही उपकरण या ठिकाणी तयार केलं, एक प्रकारची विज्ञानाची गोळी आपल्याला लागली, ती उपकरण बनवण्यासाठी त्याच्यासाठी लागलेल्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी गेले 8 दिवस झाले विद्यार्थ्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यामधला एक बालवैज्ञानिक जागृत झाला, हे खरं साध्य आहे या आजच्या आपल्या विज्ञान प्रदर्शनाचं। म्हणून तुम्हा सर्व बालवैज्ञानिकांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आणि सरांचे मनपूर्वक आभार। आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्रीकांत जोशी साहेब हे रीतसर फक्त कार्यक्रमाचं उद्घाटन झालं एवढं जाहीर करतील आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गामध्ये ज्या ठिकाणी आपले उपकरण मांडलेले आहेत त्या उपकरणांच्या जागी जाऊन उपस्थित राहायचं आहे। इथलं आपलं शाब्दिक रूपानं उद्घाटन केल्यानंतर सर्व फीत कापून आपल्या प्रदर्शनीचं उद्घाटन करणार आहेत, कारण त्यांना पुढील कार्यक्रमासाठी पुन्हा बाहेर जायचं आहे। नमस्कार। आज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी इथे स्वागत करतो शिक्षण विभागाच्या वतीने। आणि कार्यक्रम सुरू व्हायला खूप बराचसा उशीर झालेला आहे। तुम्हाला सुद्धा तुम्ही आणलेली उपकरणं सादरीकरण करण्याची उत्सुकता लागलेलीच आहे, त्यामुळे मी कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आयोजकांना सांगतो पुढील कार्यक्रम करतो। बनवलेल्या उपकरणाचे नाव
असतो. त्यानंतर आम्ही बनवलेलं आहे गांडूळ खत व कंपोस्ट खत. शेतकरी शेतात पीक आता रासायनिक खते टाकतो, त्यामुळे जमीन खडक पडते व वाईट बॅक्टेरियाकडून जर आपण गांडूळ खत व कंपोस्ट खत टाकले तर त्यामुळे शेतातील चांगल्या बॅक्टेरियाचा वाईट बॅक्टेरिया नाश होतो आणि चांगल्या बॅक्टेरियांची वाढ सुपीक होते. त्यानंतर आपण बनवलेलं आहे ठिबक सिंचन व तुषार सिंचन. आम्ही असा विचार केला आहे कमीत कमी पाण्यात शेतकरी जास्तीत कशी काढेल, त्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन केले. त्यानंतर आम्ही फळबावणी केलं आहे. जर शेतकऱ्याच्या पिकाला राग येत असतील पक्षी तर आम्ही गुजरात चालू करू शकतो. आणि त्यानंतर पॉली हाऊस केलं आहे. पॉली हाऊसमुळे पिकावर रोग येत नाही व शेतकऱ्याच्या पिकाचे तापमान नियंत्रण करता येते. त्यासाठी फॅन बसवलेला आहे, त्यातून पिकाचे तापमान नियंत्रण करता येते. त्यानंतर बजर सिस्टम केला आहे. जर कोणता प्राणी शेतकऱ्याच्या शेतात शिरण्याचा प्रयत्न करेल ते असे वाटते. आणि त्यानंतर गोठा केला आहे. गोठ्यातून शेतकरी गोठ्यातून गाय म्हशीचं दूध विकू शकतो व शेतकऱ्यापासून गोबर गॅस व गांडूळ खत तयार करू शकतो. त्यानंतर कुक्कुटपालन व मत्स्यपालन केलं आहे. त्यात शेतकऱ्याला कुक्कुटपालनाचे फक्त पोषण करावे लागते. कुक्कुटाची 20 वर्ष घालते आणि त्यानंतर आम्ही विहीर केली आहे. विहीर समुद्रीवर चालते म्हणजे शेतकऱ्याचा अनावश्यक खर्च वाचतो. त्यानंतर बीज प्रक्रिया केंद्र केले आहे. शेतकऱ्याच्या बीजाला जर बीज प्रक्रिया केली नाही त्याला बुरशी लागते, कीटक लागतात. जर आपण बीज प्रक्रिया केली तर त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पिकाला बुरशी व कीटक लागत नाही. त्यानंतर फार्म हाऊस केला आहे. शेतकरी आता काही धान्य वगैरे पेरतो, ते काढल्यावर त्याला ठेवायला जागा पाहिजे, त्यासाठी आम्ही फार्म हाऊस केला आहे. आणि पवनचक्की प्रत्येक शेतात लावू शकत नाही. जिथं हवेचं जास्त हवा आहे तिथंच पवनचक्की चालू शकते. त्यानंतर फ्रूट मार्ट केला आहे. तिथं शेतकरी फळ विकू शकतो आणि इथं फळबाग केली आहे, त्यातून शेतकरी फळ विकू शकतो आणि यातून शेतकरी समृद्ध शेतकरी करू शकतो. धन्यवाद. शेती आहे का बेटा तुझ्याकडे? ते प्रयोग करशील का शेतीमध्ये मोठं झाले? गांडूळ खत व कंपोस्ट खत केलं. व्हेरी गुड. खूप छान. Project that tells us that overloaded vehicles prevention detection system. This is an underloaded vehicle. त्याच्यामध्ये खूप कमी वेट आहे म्हणून जेव्हा फर्स्ट स्पीड ब्रेकर येते तेव्हा याचं जे आहे ते वेट मेजर होते आणि याचं वेट जे आहे 20 टनपेक्षा खूप कमी असतं म्हणून हे इझिली या रोडवरून पास होऊन जाते. आणि हे ओव्हरलोडेड व्हेकल आहे. जेव्हा हे फर्स्ट स्पीड ब्रेकर जाते तेव्हा याचं वेट जे आहे ते मेजर होते आणि याचं वेट 20 टनपेक्षा जास्त असते म्हणून जेव्हा सेकंड स्पीड ब्रेकर जाते तेव्हा सायरन वाजते आणि गेट पडून जाते म्हणजे हे पुढे जाऊ नाही शकत. आणि नंतर मग याला या प्लेबॅकवरून मार्गेच पाठवल्या जाते. नंतर जेव्हा हे याचा कमी करून येते तेव्हा मग हेच जाऊ शकते. मग जेव्हा हे फर्स्ट स्पीड ब्रेकरून जाते तेव्हा याचं वेट मेजर होते रिपीट आणि त्याचं वेट 20 टन्सपेक्षा कमी असते म्हणून जेव्हा हे इथपर्यंत पोहोचते तेव्हा हे जे गेट आहे हे रिओपन होते आणि मग हे बाबांनी मला सपोर्ट करायचं आणि बाबांनी बाबा फार्मर नाही माझे बाबा स्वतःच्या संकल्पनेतून केलं. Some example of my topic. Firstly, cycling and running. Some men and women don't play games, but they can do cycling or running. And some children play park and every time clean our park. And some men and women go park in yoga and put out the plastic waste and biologically every time cleanness. And some healthy foods
am studying in 7th standard. There are different ways of sound visualization like photoacoustic effect, cost-optic effect. Cost-optic effect generally happens in the body when the sound is vibrating. The beam of light gets scattered or diffracted. Like this we can see it in everyday life also. And this is known as cost-optic effect. My experiment is based on photoacoustic effect. When a material absorbs light, it gets heated up and expands rapidly. So, their thermal expansion happens and the sound waves are released. And this is known as photoacoustic. First of all, I will show the laser. It is reflected. This is known as reflection of light. Now I am going to alter some sound in this empty pen. Please side. Please side. Please look on. 1, 2, 3, 4. See, we are able to see the sound, not the sound wave. Generally, we just hear or listen the sound. But we are able to see the sound because of the sound visualizer. Because first of all, the mirror gets the energy from the pulsed or modulated light source, and it increases the temperature rapidly. And the sound waves are depend upon its frequency and intensity of the sound. If the frequency of my sound is high, then the sound wave will be big. If the frequency of the sound is low, then the sound wave will be small. And this is how this effect works. This is also used in medicines for visualizing blood vessels in the diseases like cancer, for screening and surgery. It is also used in dish TV, and it also helps computer to understand sound waves easily as the sound waves are converted into digital waves. नमस्कार, मी मनीषा सोनले. मी आमच्या PM श्री जिपा हायस्कूल आसलगाव यांच्यातर्फे तुमचं स्वागत करते. आमच्या प्रयोगाचं नाव पाण्यावर जाणारा वजन काटा. नमस्कार, माझं नाव योगिता सुरेश. आम्हाला या प्रयोगासाठी लागणारे साहित्य खराब गाडीचं रील, बांधकामाप्रमाणे वापरण्यात आलेली रंग, पाणी, इलेक्ट्रिक काट्यावर वजनाप्रमाणे मोजून शेतीचे स्केल पडते. हे साहित्य आम्हाला या प्रयोगासाठी आणि हा प्रयोग निवडला कारण आधुनिक शेती तंत्रज्ञानामध्ये खते व इतर प्रत्येक गोष्ट मोजूनच पिकांना द्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांना वजन काट्याची गरज पडते. त्यासाठी आम्ही हा वजन काटा तयार केलेला आहे. आणि असे ते खते आणि इतर गोष्टी मोजण्यासाठीच नव्हे तर धान्य मोजण्यासाठी सुद्धा वजन काट्याची गरज पडते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा वजन काटा विकत घेणे हे खूप महागायचे होते आणि मोठा वजन काटा हा लाईटवर चालतो. आमचा वजन काटा लाईटवर नाही चालत, नाही चार्जिंगवर चालत. हा घरगुती आपण बनवू शकतो. त्यामुळे म्हणजे हा लाईटवर चालल्यामुळे सहसा शेतात लाईट उपलब्ध नसते, म्हणून शेतकऱ्यांना वजन मोजणे शक्य होत नाही. आणि मग आपण कधी कधी एक चौकी शेतकऱ्यांना कमी वजन दाखवून फसवण्यात येते. पण आपण जर या काट्यावर वजन मोजले असता शेतकऱ्याने जर धान्य विकायला बाजारात नेले तर त्याला समजतं की आधी आपण किती वजन मोजलेलं होतं आणि आता किती भरलं. म्हणजे या काट्यावर वजन मोजल्यानंतर आपले शेतकरी फसणार नाहीत याची आम्ही खात्री देतो. आमचा हा वजन काटा शेतकऱ्यासाठी नाही तर गृहिणींसाठी पण उपयोगाचा आहे. विशेष म्हणजे आमचा वजन काटा घरगुती उपायात बनलेला आहे. हा वजन काटा टाकाऊपासून टिकाऊ असा बनलेला आहे. हा वजन काटा शून्य खर्चात आणि शून्य मेंटेनन्समध्ये बनलेला आहे. या काटावर आपण जास्तीत जास्त आपण या काटावर 50 क्विंटलपेक्षा जास्त वजन हे करू शकतो. परंतु आम्ही छोट्या वजनाचा केलेला आहे. तुम्हाला जर मोठ्या वजनाचा करायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त ट्यूब मोठं लागेल आणि लेवल ट्यूबची
आमच्या सरांचं हे मार्गदर्शन होतं आणि नंतर सरांनी आणि आम्ही मिळून हा वजन काटा तयार केला. बरोबर सर. बेस्ट कमी झालं की सर बरोबर आहे. बरोबर आहे. जवळपास मिळतो. नमस्कार, मी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी सदास्वाद. माझा उपक्रम आहे की भेंडवळ बुजरो. माझा उपक्रम आहे की स्वच्छता आणि आरोग्य. जसे की हेल्थ इज वेल्थ. आपली स्वच्छता हीच आपली खरी संपत्ती आणि ते मिळवणे आपल्यासाठी असते. जसे की आपण उघड्या कचरा टाकू नये. कचराकुंडीतच टाकला पाहिजे. ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या याच्यात टाकला पाहिजे आणि प्रत्येक विधीसाठी आपण शौचालयाचा वापर केला पाहिजे. आणि पुढीलप्रमाणे अशा खूप साऱ्या सवयी चांगल्या आहेत. जसे की जेवणाआधी हात धुतले पाहिजेत. आपल्या हातात खूप सारे जंतू असतात. ते जंतू हात धुतल्यानंतर निघून जातात. नंतर दररोज आंघोळ केली पाहिजे कारण आपल्या अंगात जो धूळ असतो घाम हे सर्व निघून जाते. आपल्याला कोणताही कशाच प्रकारचा आजार होत नाही. जसे की दिवसातून 2दा दात घासले पाहिजे. रात्री आणि सकाळी हे 2दा दात घासल्याने आपल्या तोंडातील जंतू जसे की जुलाब हे निघून जातात. आपल्याला कोणत्याच प्रकारचे आजार कोणतेच हे होत नाही. आणि हे दररोज सकाळी आणि रात्री चेहरा धुणे कारण आपण चेहरा धुताना आपली स्किन स्वच्छ राहते आणि आपल्यातील बदल हे आपल्या स्किनवर हे असतात. तर असं नसतं की आपली स्किन म्हणजे हे दररोज स्वच्छ कपडे घालले पाहिजे. स्वच्छ कपडे घालल्याने आपले जे आजार असतात ते काही होत नसतात कारण स्वच्छ कपडे आपल्या स्वच्छावर घाम मुळे खूप असते त्याच्यामुळे आपल्याला आजार होतात. हे तुमचे केस विंचरलेले आणि नीटनेटके ठेवणे कारण आपल्या केसात डॅन्ड्रफ जसे की कोंडा उवा असे खूप असतात. धुतलेले पाहिजेत. चांगले स्वच्छतेचे हे पाहिजेत आणि आपली नखे नियमित कापली पाहिजेत कारण आपल्या नखांमध्ये हे असते माती हे सगळं निघून जाते. खूप आपले असं पाहिलं तर आपल्या नखांमध्ये खूप जंतू असतात. जसे हे खाण्यापूर्वी फळे आणि भाजी धुतली पाहिजे कारण शेतांमध्ये कारण लोक फळांवर खूप फवारे हे वापरतात. जसे की मग ते धुतली की आपले स्वच्छ कारण कसं त्यांच्यामुळे आपल्याला आजार नको व्हायला. आणि बाहेर खेळल्यानंतर हातपाय धुणे कारण आपण खेळून येतो कुठे पण खेळतो काही पण लागते आपल्याला हातांना याला त्याला जसे की जंतू हे ते आपण धुतले पाहिजेत. We are here to show our amazing project. Our crop cultivation and livestock management are divided into 2 parts. First is clothing farmer fishery, through which hens eat seeds and its waste product falls in the pond by the poles. It is eaten by the fish and the fish will grow. On the other side, here is a cow and buffalo farm. Here, farmers are profit by selling milk and milk products. And the cow is useful for organic farming and organic animals. We powder and there is a worm. We feed it to the chickens and the cycles complete. Here is the wood production. The tree foods we use wood for products like paper, furniture and etc. Farmers have profit by selling hens, eggs, fishes, dairy products, milk and organic farming and wood. मॉर्निंग काय प्रेझेंट करणार तुम्ही प्लस वॉटर प्युरिफिकेशन. I am Vaishnavi from class 7 and with my friend Asra
you rainwater harvesting plus purification of water. So let's start. Rainwater harvesting means collection of water for future use. It helps us to save water. We can collect water on rooftop and store it in tank. It is help for cleaning, gardening, and drinking our property. Now we want to see how the rainwater harvesting works. So when we keep a tank on the rooftop of our house or our building, then the water comes from the sky, falls down and gets collected in the tank. Then using a pipe we can bring the water down, and after purifying the water gets to animals, which makes it for drinking and for agriculture use also. After the rainwater harvesting, we will see how the water can be purified. First of all, to purify the water, the last container holds the water. In the first glass there is a big pebbles, in the second glass there is a small pebbles, in the third glass there is a charcoal, in the fourth glass there is a sand, and in the fifth glass there is a cotton. And finally we will see how the water can be purified using this. After the rainwater harvested, we will go into the first glass, then second, then third, then fourth, fifth, and finally sixth. After purification, we get clean water that can be used for animals, that can be used for washing clothes, cleaning utensils, and many other purposes. So let's start how the water can be purified. Water that is purified. The water that is purified is given to animals and used to farming other purposes. The extra water is overflow, then we can store in the farm ponds. You can see the purified water. मड वाटण करायचं जाऊ काय आणणार इस माध्यम से स्टार्ट करें आपने पानी पावसाचं पाणी पडलं
Here it is rain water harvesting. Farming काय आहे बेटा? सौरऊर्जेवर. विजेचा वापर न करता सौरऊर्जेवर शेताला किंवा सोलर सिस्टीम. सोलर सिस्टीम सौरऊर्जेचा वापर करून शेती करणे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. जाऊ द्या. सर्वजण आहे आपल्याला जो सेल्स हवे तोच आपण घ्यायचा आणि बेकिंग सोडा. एवढा छान माने This section highlights the source of nutrients. Nutrients help us to fight against infectious disease. This sequence highlights source of carbohydrates. काय पाहिजे मला? आरोग्य आणि स्वच्छता यांचा मॉडेल आणल्याबरोबर स्वच्छतेमुळे विविध म्हणजे रोग पसरू नाही शकतात. आरोग्याचे आणि स्वच्छतेचे विविध जवळचे संबंध आहे. स्वच्छता राखली तर आरोग्य नाही पसरू शकतात. पाणी साठवून केलं जाते आणि मग ते पारंपरिकरित्या वजन घेऊ शकतात. तर जास्त वजन ॲक्सिडेंट होतात, रोड डॅमेज होतात.
करा ट्राय करा चालेल. नमस्कार सर, माझे नाव प्रसन्न शिंदे. आम्ही जो बॅटरीचा सेट येऊन राहिला सर बॅटरीचा सेट स्मेल येऊन राहिला. लाईट गेली काय? अरे लाईट गेली बरोबर. तुम्ही आपण आता या दिवशी आपण शेतामध्ये पाणी वगैरे द्यायचं असलं तर आपण शेतामध्ये जाऊन देतो. मग आपल्याला तिथं जावं लागतं. आम्ही हा प्रयोग यासाठी केलेला आहे, जर एखाद्या शेतकऱ्याला घरी काम काही पडलं तर त्याला नाही पाहता येत ना शेतामध्ये वातावरण कसं आहे, त्याचं पीक कसं आहे, पाणी लागते नाही लागत. तर आमच्या ते समजते की पाणी आपल्या शेताला पाणी पाहिजे नाही पाहिजे. याला वातावरण कसं आहे ते समजते. यामध्ये शेतकरी जेव्हा घरी किंवा बाहेर जातात तेव्हा त्यांच्या जो बॉक्स आहे त्यांच्या मोबाईलवरून शेतामध्ये काही जाऊ शकणार नाही, म्हणून घरी मोठा जाऊ शकतात आणि सर्व समजते की आपल्या याच्यामध्ये उष्णता आहे, वातावरण थंड पडलं याच्यावरून समजते. आणि या डिव्हाइसमुळे पूर्ण समजते आता लाईट गेलेली आहे तर यामध्ये ते टाकल्यानंतर समजून जाते की आपली जमीन कोरडी पडलेली आहे की ओलावा आहे, यामुळे सर्व समजून जाते. आणि यामध्ये खूप सारे यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळते. कुठं बाहेर जायचं त्यांना काम पडलं तर ते घरी बसल्या बसल्या सुद्धा करू शकतात. आणि हे आमच्याकडे आम्हाला सब्जेक्ट आहे पॉवरचा, त्यामध्ये हे सर्व साहित्य आम्हाला अवेलेबल होते. आमच्या सर यांनी सांगितलं, आम्हाला गाईडन्स दिला आणि अशा प्रकारे हा प्रोजेक्ट केला. स्मार्ट शेती करायची. मोरे साहेबांनी आपलं सहकार्य पण आपल्याकडे पॉवर नावाचा विषय आहे जागेला, त्याच्यामध्ये सर्व पीक भेटते. त्याच्यामधून आपण हा वापर करून हा प्रोजेक्ट केला. सहज उपलब्ध त्या उपक्रमाला फायदा इथं मला समजा आपल्या रासळ उभे राम उभे. हा